खंडोबा तालीम मंडळ आयोजित केएम चषक फुटबॉल स्पर्धेचं आज शाहू स्टेडियमवर शानदार उद्घाटन झालं। मधुरिमा राजे छत्रपती, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक, चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांद्वारे किक ऑफनं स्पर्धेला सुरुवात झाली। अत्यंत वेगवान आणि चुरशीच्या खेळाचं प्रदर्शन घडवत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या सामन्यात प्रॅक्टिस क्लबनं तुल्यबळ दिलबहार तालीम संघावर 3-2 गोल फरकानं विजय प्राप्त करत दिलबहार संघाला स्पर्धेतून बाहेर केलं। तत्पूर्वी छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या झुंजार क्लब आणि काळभैरी रोड गडिंग्लज संघातील सामन्यात झुंजार क्लबनं 5-0 अशा गोल फरकानं एकतर्फी विजय मिळवला। कोल्हापुरातील खंडोबा तालीम मंडळाला यंदा 111 वर्ष होत आहेत। या निमित्तानं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या केएम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेचं खंडोबा तालीम मंडळाकडून आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेचं उद्घाटन आज शाहू स्टेडियममध्ये झालं। चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसंच मधुरिमा राजे छत्रपती, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक, खंडोबा फुटबॉल संघाचे अध्यक्ष युवराज बचाटे, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत किक ऑफ करून स्पर्धेला सुरुवात झाली। उद्घाटनाचा सामना बलाढ्य प्रॅक्टिस क्लब आणि दिलबहार तालीम मंडळ या संघांदरम्यान खेळवण्यात आला। नॉकआउट स्पर्धा असल्यानं पहिल्याच सामन्यात चुरस दिसून आली। सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया झाल्या। एकमेकांचं गोलक्षेत्र भेदण्याचे प्रयत्न झाले। दरम्यान सामन्याच्या 17व्या मिनिटाला प्रॅक्टिस क्लबच्या राजा छेत्रीनं दिलबहारच्या गोलक्षेत्रातील गोंधळाचा फायदा घेत अचूक फटका मारत पहिल्या गोलची नोंद केली। या गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून प्रयत्न झाले, त्यामध्ये सामन्याच्या 35व्या मिनिटाला सिबिलेसनं गोल नोंदवला। लागोपाठ सामन्याच्या 38व्या मिनिटाला नेक्सन सॅम्युएलनं गोल नोंदवत संघाला 2-1 अशा आघाडीवर नेऊन ठेवलं। या गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टिस क्लबकडून चढाया झाल्या। राहुल पाटीलनं सामन्याच्या 44व्या मिनिटाला गोल नोंदवत पूर्वार्धात संघाला 2-2 अशा बरोबरीत आणून ठेवलं। उत्तरार्धात दोन्ही संघांकडून आक्रमणं वाढली। प्रॅक्टिसच्या ओंकार जाधवनं सामन्याच्या 54व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला 3-2 अशा आघाडीवर नेलं। दिलबहारची आक्रमणं फोल ठरली। अखेर प्रॅक्टिस क्लबनं हा सामना जिंकत दिलबहार संघाला स्पर्धेतून बाहेर केलं। या सामन्यात प्रॅक्टिस क्लबच्या प्रतीक बेडेकरला सामनावीरचा तर दिलबहारच्या सिबिनला लढवय्या खेळाडू पुरस्कारानं महाडिक कुटुंबियांच्या हस्ते गौरवण्यात आलं। तत्पूर्वी झुंजार क्लब आणि काळभैरी रोड गडिंग्लज संघात सामना झाला। सुरुवातीपासून झुंजार क्लबनं या सामन्यात वर्चस्व ठेवलं होतं। सामन्याच्या 18व्या मिनिटाला झुंजार क्लबकडून अक्षय शिंदे, 35व्या मिनिटाला सुयश साळुंखेनं गोलची नोंद केली। उत्तरार्धात झुंजारकडून सामन्याच्या 64व्या मिनिटाला अवधूत पाटोळेनं तर 69व्या मिनिटाला नवाळे तर 74व्या मिनिटाला संचित साळोखेनं गोल नोंदवत संघाला 5-0 अशा विजयापर्यंत नेऊन ठेवलं। काळभैरी रोड फुटबॉल क्लबमधील खेळाडूंच्या अनेक संधी वाया गेल्या, परिणामी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। या सामन्यात झुंजार क्लबच्या अवधूत पाटोळेला सामनावीर तर काळभैरी संघाच्या विशाल भोईटेला लढवय्या खेळाडूचा बहुमान देऊन महाडिक कुटुंबियांच्या हस्ते गौरवण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक आशिष ढवळे, स्मिता माने, राजू घोरपडे, भाजप महिला मोर्चाच्या रूपाराणी निकम, संदीप देसाई, दिलीप मैत्राणी, भगवानराव काटे, मारुती माने, विजय महाडिक, शेखर पोवार, वस्ताद पंडितराव पोवार, माजी उपमहापौर विक्रम जरग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या सामन्यांचं विजय साळुंखे यांनी बहारदार निवेदन केलं।